नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जयवंत मगदूम. आज आपल्या 15,006 ह्या ऊसाच्या जातीसाठी आपली दुसरी आळवणी आता चालू आहे. दुसरी आळवणी साधारणपणे आपण फर्टिगोनिया 10-40-10 फुलवा ॲक्टिव्ह आणि आपण एक सीवीड घेतलेला आहे. तर फर्टिगोनिया 10-40-10 सोबत फुलवा ॲक्टिव्ह चिलेटेड झिंक घेतलेला आहे. ह्यामध्ये साधारणपणे अर्धा एकराचा हा प्लॉट आहे आणि यामध्ये आपण 10-40-10 1 किलो चिलेटेड झिंक 250 ग्रॅम, फुलवा ॲक्टिव्ह अर्धा लिटर आणि सीवीड 150 ग्रॅम ह्या पद्धतीने आपण ह्यामध्ये हे ड्रेंचिंग चालू आहे. आणि साधारणपणे आता तुम्हाला मी माझं प्लॉट दाखवतोय. रोपाचं सेटिंग पहिल्या आळवणीतच कसं झालं बघा. हे रोपाचं सेटिंग बघा की कशा पद्धतीनं झालेलं आहे. आता आपल्याला ह्यातनं मेजर प्रॉपर म्हणजे फुटव्यासाठी आपण प्रयत्न करायला लागलो. कारण आपल्याला जर फुटवा प्रॉपर झाला तर आपल्याला कमी काळामध्ये ऊसाची भरणी करायची आहे. आणि ऊसाची भरणी करत असताना आपल्याला फक्त टार्गेटेड डे आहेत त्या म्हणजे साधारणपणे 2.5 महिन्याचे. 2.5 महिन्यात आपल्याला ह्या ऊसाची भरणी करायची आहे. कारण 20 मे नंतर जर समजा पाऊस पडला तर या रानामध्ये आपल्याला भरणी करता येत नाही. तर त्या उद्दिष्टानं आणि थोडंसं रान जरा चिंबडं असल्यामुळं हे आता अशा पद्धतीनं आपण हे आळवणी करायला लागलो आहे. ह्यामध्ये फुलवा ॲक्टिव्ह, सोलिप्रोड 10-40-10 आणि सीवीड आणि चिलेटेड झिंक अशा पद्धतीने हे ड्रेंचिंग चालू आहे. आणि बरोबर 10 दिवसानंतर ह्या प्लॉटचा तुम्हाला मी व्हिडिओ काढून पाठवतो आहे. तर पहिली आळवणी आपण मी मागच्या वेळेला सांगितलेलीच आहे. आता ही दुसरी आळवणी चालू आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.